हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 35. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थतामसी. पार्था, ज्या धृतीद्वारा दुर्बुद्धीचा मनुष्य स्वप्न, भीती, शोक, विषाद, घमेंड इत्यादी सोडत नाही, त्या धृतीला तामस धृती असे म्हणतात. तामसी स्वभावाचा मनुष्य त्याच्यातील घृणास्पद सवयी कधीही सोडत नाही. त्याला त्याच्या या वाईट बुद्धीचे, स्वभावाचे दुष्परिणाम भोगावे लागले तरीही तो त्याचा घाणेरडा आणि त्याज्य असा स्वभाव बदलत नाही. उलट तो त्याच्या त्या कुकर्मी स्वभावाला जास्त चिकटून राहतो. आपण करत आहोत तेच बरोबर असल्याचा त्याला अभिमान, अहमन्यता, अहंकार असतो. तो गाढ निद्रा घेऊ शकत नाही, तसेच पूर्ण जागृतही राहू शकत नाही. कायम मूर्छावस्थेत असतो. मूर्छावस्थेतच कर्म करतो. त्यामुळे त्याच्या नशिबी कायम स्वप्न, भीती, शोक, विषाद करायची वेळ येते. तो कधीही पहिलं तीरी पोहोचू शकत नाही. नेहमीच अर्धवट अवस्थेत जीवन जगत असतो, परंतु तरीही त्याला कधीही उपरती होत नाही. तो त्याच्याच मस्तीत, घमेंडीत असतो. त्याला त्याच्या या असल्या त्याज्य स्वभावाचीच मिजास असते. अशा धृतीला भगवंत श्री तामसी धृती असे म्हणत आहेत. याला जोडून पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 36. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतवर्षभ. अभ्यासाद् द्रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 37. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मं बुद्धी प्रसादजम. भरतवंशातील श्रेष्ठा, सुखाचेही 3 प्रकार आहेत. ते आता माझ्याकडून तू ऐक. जे अभ्यासाने रममाण करते आणि दुःखाचा अंत करते, जे सुरुवातीला विषाप्रमाणे वाटते परंतु परिणामी अमृता समान असते, असे आत्मज्ञानाचा प्रसाद असलेले सौख्य सात्विक म्हणून सांगितले जाते. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतवर्षभ. भरतवंशातील श्रेष्ठा, सुखाचेही 3 प्रकार आहेत. ते आता माझ्याकडून तू ऐक. विलक्षण गोष्ट आहे की सौख्याचेही 3 प्रकार आहेत. कारण कुणाला कशात केव्हा सौख्य मिळेल याचा काही भरोसा नाही. ज्याच्या त्याच्या गुणानुसार ज्याला त्याला सौख्य मिळत असते. ज्याच्या त्याच्या गुणानुसार ज्याला त्याला सौख्य मिळत असते. येथेही तम, रज आणि सत्व या 3 गुणांचा प्रभाव असतो. कोणाला घडी घातल्याचे तर कोणाला घडी घालण्यात, तर कोणाला घडी विस्कटण्यात सौख्य मिळत असते. याचा दुसरा असाही अर्थ आहे की कैवल्यानंद या तिन्हीच्याही पलीकडे आहे. या 3 मध्ये सौख्य असले तरी ते शेवटी दुःखालाच आमंत्रण आहे. आपल्याला जीवन परिपूर्ण करायचे असेल तर आपण या तिन्हीच्याही पलीकडील आनंद घ्यायला शिकले पाहिजे.
तेथेच योगधाम आहे, योगेश्वर आहे. तोच जीवनाचा अंतिम थांबा आहे. सर्वप्रथम भगवंत श्री सात्विक सुखाबद्दल सांगत आहेत. त्यांनी येथे सुखाची लक्षणे सांगितलेली आहेत. अभ्यासाद द्रमते यत्र दुःखांतं च निगच्छति. जे अभ्यासाने रममाण करते आणि दुःखाचा अंत करते, सात्विक सुखाच्या 2 गोष्टी येथे सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट सांगितली आहे की सात्विक सुखासाठी अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे. याचे मूलभूत कारण असे आहे की चांगल्या गोष्टीसाठी मुद्दामहून सवय करावी लागते. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. सवय करून घ्यावी लागते. अंगी वळण आणावे लागते. अपशब्द आणि अर्वाच्य बोलायला शिकावे लागत नाही. ते आपोआप अशा अपशब्दांचे साधे श्रवण झाल्यानेही लगेचच येऊ लागते. परंतु एकही अपशब्द न वापरता बोलायला प्रयास करून सुसंस्कृतपणा अंगी बाणवावा लागतो. अंथरुणावर लोळत पडायला काही विशेष करावे लागत नाही. परंतु पहाटे लवकर उठायची सवय करावी लागते. उनाडक्या करायला शिकावे लागत नाही, परंतु अभ्यास करायला शिकावे लागते. येथे अभ्यास याचा अर्थ भौतिक वस्तू जगतापासून सुटका करून घेणे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक विश्वाच्या बंधनात अडकून जाणे असा आहे. येथे अभ्यास याचा अर्थ संसारिक गोष्टींपासून निवृत्ती आणि आध्यात्मिक गोष्टींची प्रवृत्ती असा आहे. सात्विक सुख प्राप्त होण्यासाठी भौतिक गोष्टींचा त्याग करायला आणि आध्यात्मिक गोष्टींचा सहवास करायला शिकावे लागते. आध्यात्मिक योग साधना करावी लागते. सत्संग करावा लागतो. यासाठी सतत अभ्यासाची आणि अव्याहत प्रयत्नांची गरज असते. त्यासाठीच येथे रममाण होणे असा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. हा अभ्यास परीक्षार्थी नाही. परीक्षेपुरता अभ्यास केला आणि परीक्षा झाली की अभ्यास दूर सारला असे येथे करून चालत नाही. 7वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 8वीत जाता येते. आता तेथून कुणी माघारी बोलवत नाही. परंतु अध्यात्मात अभ्यास करून वरच्या वर्गात जाता येत असले तरी अभ्यास सोडल्यावर त्याची गच्छंती पुन्हा पहिल्या वर्गात होते. वरच्या वर्गातील प्रगती टिकवण्यासाठी सर्व अभ्यास शेवटपर्यंत जतन करावा लागतो. शिवाय आणखी प्रगती होण्यासाठी पुढचा अभ्यास करत असावे लागते. आध्यात्मिक शिदोरी जपून ठेवावी लागते. दुसरी गोष्ट सांगितली आहे की सात्विक सुखाने दुःखाचा अंत होतो. अंत याचा अर्थ दुःख पूर्ण नष्ट होते असा नसून सात्विक सौख्यामुळे दुःख दूर होते, क्षीण होते असा आहे. येथे दुःखाची भावना नष्ट होते. परंतु जर सात्विक सौख्यामुळे माणूस अभिमानी झाला, त्याला त्याच्या सात्विकतेचीच घमेंड निर्माण झाली, तर मात्र ते दूर गेलेले दुःख त्याच्यात पुन्हा वास्तव्याला येते. सात्विक सौख्यात दुःखाचा अंत होतो, दुःख दूर होते. याचा अर्थ आता तेथून साधक त्याला पाहिजे तर सात्विक सौख्याच्या अतीत जाऊ शकतो आणि त्याला मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. याचा ज्याचा त्याने विचार करायचा आहे. सात्विकतेतच अडकून राहायचे की पुढे प्रगती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येथे साधक दुःखमुक्त होऊन जीवन सात्विक सुखात जगू शकतो. यातच रत राहून तो सात्विक सुखाने आपले जीवन समृद्ध करू शकतो. परंतु येथे दुःखाचा अंत होतो असे सांगण्याचे प्रयोजन असे आहे की आता येथे आणखी पुढे प्रगती करायची संधी आहे. येथे साधक मुक्तीच्या रेषेवर उभा आहे. आध्यात्मिक योग साधना करून तो ही रेषा ओलांडू शकतो. ही रेषा ओलांडली की त्याचा पाय मुक्तीच्या मार्गावर आक्रमण करू लागतो. हे ओळखून साधकांनी आपली प्रगती करावी. यत्त दग्रे विषमैव परिणामे मृतापमम. जे सुरुवातीला विषाप्रमाणे वाटते परंतु परिणामी अमृता समान असते.
सात्विक सौख्य सुरुवातीला महा त्रासदायक असते, कारण ते मिळवायला अति कष्ट घ्यावे लागतात. येथे भौतिक वस्तू जगतांचे भोग सोडून द्यावे लागतात. आत्तापर्यंत याचे सौख्य उपभोगलेले असते. याचे सौख्य म्हणजे काय ते साधकाच्या देहादी इंद्रियांना चांगले माहीत असते. त्यामुळे अशा सौख्याला वंचित होताना त्याच्या देहादी इंद्रियांकडून विरोध केला जातो. त्यासाठी लागणारे सहकार्य नाकारले जाते. ह्यामुळे पुढील आध्यात्मिक योग साधना करताना फार कष्ट होतात. एकाग्रता चटकन होत नाही. कदाचित सात्विक सौख्य प्राप्त करायला लागणारे कष्ट सोसणे जरा सुसह्य असू शकेल. त्यासाठी करावी लागणारी अध्यात्म योग साधना करणे समाधान देणारही असेल. परंतु त्यासाठी ज्या तम आणि रज सौख्याचा त्याग करावा लागतो तो मात्र फार क्लेशकारक असतो. यापासून दूर होणे हाच मुख्य कष्टाचा भाग आहे. याचेच दुःख फार होते. परंतु एकदा का सात्विक सौख्य प्राप्त झाले की मग ह्या अमृताचा ठेवा मिळवायला आपण इतका उशीर का केला अशीच भावना होते. मग मात्र ढुंकूनही मागे पाहणे होत नाही. रोग झाला की त्यावरील कडू औषध पिताना नको होते. परंतु एकदा का ते औषध पोटात जाऊन रोग बरा झाला की मग ते कडू औषध प्यायल्याचे समाधान मिळते. अभ्यास करताना कष्ट होतात, परंतु नंतर त्यामुळे परीक्षेत जे यश मिळते त्यावेळी त्या केलेल्या कष्टाचे चीज होते. तसेच सात्विक सौख्य मिळवायला होणारे क्लेश नको होतात. परंतु नंतर एकदा का सात्विक सौख्य प्राप्त झाले की साधक त्या सौख्यात रममाण होतो. झालेले कष्ट तो विसरतो. तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. असे आत्मज्ञानाचा प्रसाद असलेले सौख्य सात्विक म्हणून सांगितले जाते. सात्विक सौख्य हा आत्मज्ञानाचा प्रसाद आहे. हे सौख्य आपल्यात प्रत्येकात आहेच. तम आणि रज सौख्याचा त्याग करून तम आणि रज सौख्याचा पापुद्रा दूर करून सात्विक सौख्याची ओळख करून घ्यावी लागते. सात्विक सौख्य आपल्यातूनच येते. ते आपल्यातच उगम पावते. ते कोठे बाहेरून येत नाही. त्यासाठीच स्वाध्याय अभ्यास करायचा असतो. स्वकष्टाने मिळवलेल्याचे समाधान काही निराळेच असते. आध्यात्मिक योग साधना करून हा सात्विक सौख्याचा झरा वाहता करावा. तो वाहता करावा लागतो. तो फार पवित्र आहे. त्याचे पावित्र्य जपून ठेवावे. तो अमृताचा कुंभ आहे. तो जोपासावा. त्याच्या नित्य सेवनाने आपली आध्यात्मिक प्रगती साधावी. यामधून सायुज्य मुक्ती प्राप्त करावी. तेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. हरि ओम.